नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठीचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण हेच 48 तास सरकारचे नक्की धोरण काय आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार हे ठरवणारे आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये अजूनही लाडक्या बहिणी आहेत आणि डिसेंबर महिना आता संपायला आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगितलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना नक्कीच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये वितरित होईल असे बोललं जात होतं. त्यामध्येच आता नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार या आठवड्यामध्ये म्हणजेच की आता जो आठवडा सुरू आहे या आठवड्यामध्ये वितरण व्हायला हवे होते, परंतु अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे आले नाहीत. मग लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ नक्की अडतोय कुठं? सरकारचं नक्की चाललंय काय? लाडक्या बहिणींना येणारा हप्ता 1500 रुपये, 3000 रुपये की 4500 रुपये असणार? असेही विविध प्रश्न आहेत. तर त्या सर्व प्रश्नांबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर हे 48 तास अत्यंत महत्वाचे का आहेत याबाबत आधी आपण बोलूया. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या की आता आज 25 तारीख आहे. आता 25 तारीख झाली, उरले शेवटचे 6 दिवस. लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित जर या महिन्यामध्ये करायचा असेल तर आता आज सुट्टी आहे, ठीक आहे, परंतु उद्या या योजनेच्या हप्त्या वितरणाबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांची फेसबुक पोस्ट येणे आवश्यक असणार आहे. किंवा आज त्यांनी फेसबुक पोस्ट करून उद्या या हप्त्याचे वितरण सुरू केले तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये मिळेल. अन्यथा हे वितरण थेट पुढील वर्षी 2026 अर्थातच जानेवारी महिन्यामध्ये जाईल. आणि जर जानेवारी महिन्यामध्ये वितरण गेलं तर यामध्ये लाडक्या बहिणींना 2-2 महिने पैशांसाठी थांबावे लागेल, जो एक मोठा फटका त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना बसत आहे. अनेकदा याबाबतची मागणी लाडक्या बहिणी आमच्याकडे विविध माध्यमातून करत आहोत आणि हेच आम्ही त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला सतत मागण्या करत आहोत की लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर द्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे लांबवू नका. यातील महत्वाचे काही मुद्दे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो म्हणजे लक्षात घ्या, जर आज योजनेच्या किंवा उद्या आपण धरूया की उद्या जर योजनेच्या हप्ता वितरणाबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी फेसबुक किंवा त्यांच्या सोशल मीडियावर जर पोस्ट केली तर त्यानंतर साधारणपणे 27 तारखेला किंवा 28 तारखेला योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होईल. आणि हे वितरण सुरू झाल्यानंतर 31 डिसेंबरच्या आधी सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे वितरित होतील. लक्षात घ्या, वितरणाची प्रक्रिया या पद्धतीने पार पडली तरच लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे या महिन्यामध्ये मिळतील. आता महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काय सांगितलं होतं त्या लेखामध्ये की आता सरकारचं काय चालू आहे की आता जो हप्ता मिळणार आहे तो फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये द्यायचे. लक्षात घ्या, आता तुम्हाला फक्त लाडक्या बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे त्या ठिकाणी द्यायचे आणि डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे सोबत एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींना द्यायचे. पण ते द्यायचे कधी? तर ते पैसे द्यायचे 10 जानेवारीच्या आसपास. 10 जानेवारीच्या आसपास हे पैसे वितरित करण्यामागे सरकारचं धोरण काय आहे? तर लक्षात घ्या, हे पैसे सरकार 3000 रुपये तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे देणार मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून. लक्षात घ्या, आता मकर संक्रांतीचं गिफ्ट, संक्रांत आहे 14 तारखेला आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्यामध्ये 15 जानेवारी रोजी मोठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना जर योजनेचा 3000 रुपयांचा हप्ता 10 ते 14 जानेवारीच्या आसपास मिळाला तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट, डायरेक्ट परिणाम हा महानगरपालिकांच्या निवडणुकांवर 100% पडणार आहे. लक्षात घ्या, जर लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी 2-3 दिवस 3000 रुपये जर जमा झाले तर आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकांवर परिणाम झाला होता त्याच पद्धतीने त्या ठिकाणी महानगरपालिकांच्या देखील निवडणुकांवर आणि त्यानंतर 10-12 दिवसांमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांवर देखील याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणूनच सरकारचा जो प्लॅन आहे त्या प्लॅननुसार आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये द्यायचे आणि त्यानंतर जानेवारी महिन्याच्या 10 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारी 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये द्यायचे आणि असे
सर्वचे सर्व हप्ते बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करायचे. यासोबतच सरकारची अजून एक महत्वाची अपडेट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी देखील अजून 1 महिन्याची मुदत वाढ मिळणार असल्याची देखील शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. अजून याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही, परंतु नक्कीच ही मुदतवाढ सरकार देईल. कारण इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सरकार 1 महिन्यासाठी ही नक्कीच मुदतवाढ देऊन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचे मतदान किंवा लाडक्या बहिणींचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेल. आता सध्या जर योजनेच्या हप्त्याचे वितरण व्हायचे असेल तर आज अथवा उद्या आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांची पोस्ट येईल आणि आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर आपल्या पेजवर माहिती मिळेल. तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला आणि तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे मिळालेत का कमेंट करून नक्की सांगा. महत्वाची व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.